कॉम्प्लीट नाहीये, परंतु त्याप्रमाणे नियमाप्रमाणे वेळेप्रमाणे म्हणून याच्यामध्ये यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. काही तुम्हाला नसन पटलं मायबाप विसरून जा, पण जे पटलं असं त्याचा विचार करा. जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. पवित्र अहो किती जरी कमवलं आणि किती जरी टोळे अंगावर घातलं ना, लोक म्हणून रडते बरं का, म्हणून रडते, काढू काढू घेते, सरडे दोन मध्ये टाकले आणि उचकू बाजू राखे. उशाला खाली होते, उशाला खाली होते, उशाला खाली होते, उशालाच उचलून गेलो. अरे सडेल जर काय आपल्या सगळं येणार नाही, जे सगळं येणार आहे ना मायबाप नामस्मरणे तुम्ही किती करा कमी नाही पडत. त्याला कोणी पोरं सुद्धा वाटून घेत नाही, कोणी रिकमेंड वाटून घ्या. म्हणून किती जरी अंगावर सोनं असलं तर काढून घेतील. पण तुळशीची ताकद आहे का? तुळशीची माळ कोणाची काढत? तुमच्याकडे मेलं तुळशीची पान कोणी आहे का? कोणी त्यांना म्हणजे तुमचं आमचं सारखंच. मेल्यावर तुळशीचे पानं कोंबल्यापेक्षा जिवंतपणी तुळशीची माळ घातल्याने काही रोग येतो? पवित्र तुळशीचे अंतःकरणामध्ये देहावर मानस करा, अंतःकरणामध्ये प्रभूचं नामस्मरण जीवनामध्ये करा. जर आपण हे नाही केलं ना तर जन्माला येऊ नाही, काही फायदा नाही. मला एक म्हणे 4 पोरीचे लग्न केली, बाकीच्या काय मारतील काढायला, त्याने केले तर कसे कवायना रडत पडत. ते आपलं कर्तव्य कर्म आहे. पण जर संत जीवनात आला तर त्याचा फायदा करायचा अभंगाचा शेवट. Bye.
Ah!
देवा म्हणे संत सेवा हे जी देवा उत्तम देवाला देव पण सुद्धा संतांनी आणलं. म्हणून जीवनामध्ये संतांचे अनन्य साधारण मत आहे. भाऊ, जगात जेवढे संत नाही तेवढे महाराष्ट्रात, जगात जेवढे संत नाही तेवढे महाराष्ट्रात आहे. पण आपल्याला तेवढं दुर्भाग्य आपलं. ज्ञानोबा सांगतात, पाहे बाजू पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदरा आठ पण ते आवेल का कमल कंदा आणि बरकरी. म्हणून शरण जा. मारुतीरायाला सांगू, मारुतीराया आमच्यावर अशी कृपादान कर, असं कृपादान कर जे प्रभू रामचंद्राने तुला दिलं ना. मारुतीराया आजही ती परंपरा बंद नाही झाली. संजीवन 5 चिरंजीवापैकी एक आहे हनुमंतराया. आजही हनुमंतराया आजही आहेत. फक्त आपली श्रद्धा भाव विश्वास लागेल. देव जशाच्या तसा आहे. देव काही कुठे गेला नाही, रोजगार देव काही कुठं भूकंपात गेला नाही. देव जशाच्या तसा आहे. अनुभवाची रीत संतांच्या मुठीमध्ये आहे. म्हणून संत प्रकरणातील आपण कोणत्या संत मायबापाने सेवे करता घेतला. यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काही लागलंच असेल तर विसरून जा. जे चांगलं असेल ते जीवनामध्ये पाळा, सत्संगती करा, चांगले विचार जीवनात ठेवा आणि आलेल्या संपत्तीचा कुठेतरी सदुपयोग करा. नाही तर अवघड ज्ञानेश्वर